आता जामकर साहेब नाही चौकीत, ते आले की त्यांना सांगतो मी. हा ठीक आहे ठीक आहे. राऊत, रातभर याने काही त्रास नाही ना दिला? काय सांगू तुला, ते सोड. पण तू सस्पेंड असताना रोज कसं काय चौकीत येतोयस? आणि असं निम्म्या पगारात किती दिवस चालणार तुझं? सुधाकर एक विचारू का, तुझं आणि तुझ्या भावाचं काय वैर आहे का प्रॉपर्टीवर ना? एकतर मी याला भाव मानत नाही. प्रॉपर्टीसाठी मी असलं करीन वाटतंय का तुला? साहेबांचा माझ्यावर विश्वास आहे म्हणून ती मला कामं सांगतात म्हणून येतो. अरे पण मग त्यानं जे काय आरोप केले ते वेळेपणात केले तर असं सांग ना मग. आणि तुझं निलंबन मागं घे कोर्टाला सांगून. हो, साहेबांच्या कानावर घालतो. काय चाललंय जैन साहेब. साहेब गुड मॉर्निंग. महत्वाच्या विषयावर बोलायचं होतं. काल रात्री चौकीतील लाईट गेली होती, तेव्हा आपले हवालदार सगळे चौकीच्या बाहेर गेले की बाबा लाईट का गेली हे बघायला गेले. तेव्हा कुठली तरी एक अज्ञात व्यक्ती आपल्या चौकीमध्ये आली. त्याच्या हातात होती टॉर्च. मी पकडायचा प्रयत्न केला तर माझ्या हातावर फटका मारून निघून गेली. चला, काय झालं होतं? याला सोडून गेले कसं काय तुम्ही? साहेब लाईट गेली होती खरं, पण सगळी नव्हतो गेलो. मी आणि पाटील गेलो होतो. कांबळे होता की इथं. त्याच्या कुठं नादा लागताय साहेब? नाटकं साहेब, नवीन नाटकं करतोय. यो कोर्टात तमाशा करणार आज. आज तमाशा कसला करतो खरंच? गोपाळ नावाचा टेलर, तू सांगितलंयस भर कोर्टात तू तुझ्या बायकोचा खून केलायस म्हणून. आणि हो, तू तर हेही सांगितलंयस की तुझं लग्नच झालं नाही. जर तुझं लग्नच झालं नाही, बायको कुठून आली? आणि बायको नाही तर खून कुणाचा केला असतो? ठरवा टेलर, ठरवा. काय आठवतंय काय आठवत नाही ठरवा, कारण खूप प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत तुम्हाला. तयार करा, तारखेला न्यायचे. अहो साहेब, आज कोर्टात ह्यांचे मेडिकल रिपोर्ट येणार आहेत, महत्वाची सुनावणी होणार आहे, म्हणून युगंधर एवढा तयार होतोय. त्याच्या मागं मला यांची काळजी वाटते ते त्याला कळता कामा नये. नाश्ता, युगंधर साठी नाश्ता करते. युगंधर दारू कधी प्यायला? रात्री दोघे पण झोपायला गेलो होतो. त्यानंतर मी चेक केलं तर युगंधर झोपला होता. मी बाहेर जाताना बघितलं तरी पण तो झोपलाच होता. मग दारू कधी प्यायला? मी बाहेर गेल्यावर?